आणखी एक महत्त्वाची राजकीय बातमी आहे। प्रशांत जगताप आज दुपारी 12 वाजता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे। काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी पवार गटाला त्यांनी रामराम केला होता। महापालिकेत 2 राष्ट्रवादी सोबत जाण्यापासून जगताप यांनी नकार दिला आणि त्यांनी पवार गटाला रामराम ठोकला। आता ते काँग्रेसमध्ये जात आहेत। दुपारी 12 वाजता काँग्रेसमध्ये त्यांचा प्रवेश होणार आहे। आपण राजीनामा जरी दिला असला तरी आपला राजकीय प्रवास काही संपलेला नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती। दरम्यान प्रशांत जगतापांना उद्धव ठाकरेंचाही फोन आल्याचं कळतंय। फोनवर 9 ते 12 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे। शिवसेनेत यात तुमचा योग्य सन्मान राखू उद्धव ठाकरेंनी जगतापांना ही ऑफर दिल्याचंही कळतंय। जगतापांनीच स्वतः ही माहिती दिलेली आहे। प्रशांत जगतापांना उद्धव ठाकरे यांची ऑफर। शिवसेनेत या तुमचा योग्य सन्मान राखू अशी ऑफर उद्धव ठाकरे यांनी जगतापांना दिली अशी माहिती जगतापांनी स्वतः दिली आहे। आणि याच संदर्भात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूयात। प्रशांत जगताप एक तत्वनिष्ठ कार्यकर्ता आहे। तत्वांसाठी आपल्या म्हणण्यावरती ठाम राहणं आणि भूमिका घेणं याला एक धाडस लागतं। ते धाडस निश्चितपणे प्रशांत जगतापांची आली आहे। आता त्यांनी जी भूमिका घेतली ती भूमिका पाहता निश्चितपणे ते भाजपा किंवा शिंदे यांच्या वाटेवर जाणार नाही। राहता राहिला प्रश्न त्यांच्यासाठीच्या 2 पर्यायांचा, तर त्या पर्यायांचा विचार ते नक्की करतील। पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी रात्री त्यांच्याशी फोनवरून चर्चा केली, ती त्यांना त्यांच्या निर्णयाचं कौतुक करण्याबद्दल आणि त्यांना त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्याबद्दल। पक्षप्रमुख निश्चितपणे म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच आवडेल जर प्रशांत जगतापांनी अशी काही भूमिका घेतली तर, मात्र या भूमिकेवर कुठल्याही प्रकारे निर्णय झालेला नाही किंवा कसलाही शिक्कामोर्तब झालेला नाही। तर उद्धव ठाकरेंची ही जगताप यांना ऑफर आणि त्यावरच सुषमा अंधारेंनी काही वेळापूर्वी जय महाराष्ट्रला सविस्तर प्रतिक्रिया दिली होती। शिवसेनेत या तुमचा योग्य सन्मान राखू अशी ऑफर उद्धव ठाकरेंनी दिल्याची माहिती खुद्द प्रशांत जगताप यांनी दिलेली आहे। तर 12 वाजता ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे अशी ही माहिती समोर येते। तर दुसरीकडे मात्र पुण्यात जर प्रशांत जगतापांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होत असेल तर मग काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ज्या युतीच्या चर्चांची सध्या गोष्ट समोर आली होती ती मात्र खोटी ठरते। कारण प्रशांत जगतापांनी राष्ट्रवादी सोबत गेल्यामुळे किंवा राष्ट्रवादी सोबत जाणार असल्याच्या चर्चांमुळे पवार गटातून राजीनामा दिला होता। त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं पुण्यात साटलोट नसणार किंवा ती युती होणार नाही असा अर्थ जगताप यांच्या या पक्षप्रवेशाच्या माध्यमातून काढण्यात येतोय। तर दुसरीकडे प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस त्यासोबतच ठाकरे गट दोन्ही पक्षांची ऑफर ही त्यांना गेलेली आहे आणि ते काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहे। प्रशांत जगतापांना उद्धव ठाकरेंचा फोन गेलेला होता। 9 ते 12 मिनिटं दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। शिवसेनेत या तुमचा योग्य सन्मान राखू अशी ऑफर उद्धव ठाकरेंनी दिल्याची माहिती जगताप